व्ह्यूअर्स, आज मी आपल्या सर्वांशी एक विनंती घेऊन आलेली आहे। विनंती अशी की आपल्या सर्वांना जास्ती तर लोकांना माहीत आहे की एक आपल्या समाजातला असा वेडा व्यक्ती जो की इंजिनियर आहे आणि सर्वांच्या गरजांचा सुखसोयीचा विचार करून तो वेडा झालेला आहे। आणि अशातला त्यांनी पहिल्या टप्प्यातला भर पावसातला पनवेल काहीनं अगदी महाडपर्यंत एक टप्पा पार पडला आणि आता दुसऱ्या टप्प्यातला तो महाडकडनं त्यांनी सुरुवात करून आज तो संमेश्वरपर्यंत पोचलेला आहे आणि उद्या सकाळी आपल्या रत्नागिरीत दाखल होईल। हो, चैतन्य पाटील जो आपला कोकणी माणूस पेनचा आहे आणि त्याचा वेळ असं की हा आपला मुंबई गोवा हायवे अशा पद्धतीत तयार होणे की त्यांनी त्याच्यावरचा प्रवास न सुखसोयीचा असेल बल्कि अगदी सेफ्टी असला पाहिजे, हेच त्याचं लक्ष आहे। त्यासाठी तो आपल्या पायाला जाल लावत भूक ताण सहन करत हा ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे जे ऊन पडतोय ते ऊन सहन करत तो पायी त्यांनी हा एक प्रकारचा आपला म्हणजे उद्देश गाठण्यासाठी तो पायी प्रवास करत आहे आणि असा तो पायी प्रवास करत उद्या रत्नागिरीत दाखल होणार आहे। तेव्हा आपण सर्वांनी पण त्याचा साथ देऊया। हे फक्त त्याचा कर्तव्य नाही, पण तो एकटा समाजासाठी आपला कर्तव्य समजून आपला त्यांनी झोकून दिलेला आहे। आपण पण या काही पावला त्याच्याबरोबर चालूया, एवढीशी विनंती। मी आपला कोकणी माणूस मुक्तार सुर्वे। थँक्यू। हात 17-18 दिवस हा रोड चालतोय रोज। Let's go.